आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार खरं तर सेजल मॉर्निंग पर्सन आहे आणि अगदी सकाळपासूनच ते कामाला सुरुवात करतात आणि मतदानाला सुद्धा ते अगदी सकाळीच आलेले असल्याचं आपण पाहतो। निश्चितच मोहिनी, आपण जर बघितलं तर बारामतीमधली लढत अतिशय महत्त्वाची आहे आणि लोकसभेमध्ये अजितदादांना मोठा फटका बसलेला आहे। त्यानंतर आता स्वतः अजितदादा रिंगणात आहे, त्यामुळे या ठिकाणी आता अजित पवार हे आता थेट सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की आज महाराष्ट्र 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होत असताना सर्वांना निर्णय घ्यायचा आहे, कोणाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा आहे। योग्य उमेदवाराला महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या त्या मतदारसंघामध्ये विजयी करावं आणि महाराष्ट्र सातत्याने त्याची घोडदौड पुढं देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारचा प्रयत्न करावा। आईनं 17 तारखेलाच मतदान केलं, कारण 17 तारखे 85 वर्षापेक्षा जास्त तिचं वय असल्यामुळं तिला मतदान करण्याचा तिकडं घरी जाऊन तिला नाही सगळ्याच 85 वर्षाच्या वरच्यांना त्याच्यावर 17 तारखेला अधिकारी आले होते आणि तिचं मतदान त्यांनी तिकडे करून घेतलं। चित्र अतिशय चांगलं राहील, सकारात्मक चित्र राहील, काही काळजी करण्याचं कारण नाही। आता बारामतीकर ते ठरवतील किती लीड द्यायचं। पहिल्यांदा क्लिप समोर आली होती ज्याने प्रचंड राजकारण पेटलंय, बिटकॉइनच्या संदर्भामधली नाव त्याच्यामध्ये आलंय, आवाज आहे, नाना पटोलेंचा आवाज आहे, भाजपनं मी तुम्हाला खरंच प्रेस कॉन्फरन्स काल मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेत होतो, जे निवडणूक आचारसंहितेचं असतं तशा प्रकारे। त्याच्यावर मी काही अजून ते बघितलं नाही, सकाळी लवकर उठून मी पहिलं मतदान आलो, मी बघितल्यावर त्याबद्दलचे कॉमेंट्स देईन। पहिल्यांदाच असं घडतं की एकाच मतदान केंद्रावरती 2 प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच ठिकाणी एकच बूथ एकच यादी फक्त एकच आलं नाही तेवढंच आहे। ठीक आहे, सगळ्यांच्या प्रयत्नाने हा योग जुळून आलाय। शुभेच्छा। अतिशय मुश्किल असं विधान या ठिकाणी अजित पवारांनी केलेलं आहे। सगळ्यांच्या प्रयत्नानं हा योग जुळून आलेला आहे, जेणेकरून बारामतीमध्ये राष्ट्रवादीचेच 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत असं अजित पवार म्हणाले। तर बारामतीमध्ये अजित पवार काटेवाडी मतदान केंद्रावरती आता दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघितलेलं आहे। तर अजित पवार आता आपला मतदानाचा हक्क हा बजावणार सध्या आहेत। सेजल आपण पाहतोय राज्यपाल सुद्धा आता काहीच वेळात मतदानासाठी निघणार आहेत। राज्यपाल यांच्या राजभवनातले हे दृश्य सध्या आपण पाहतोय। काय उत्साह आहे सगळा? तुम्ही बघताय की गेल्या कित्येक दिवसात प्रचंड उत्साह होता सगळ्यांमध्ये। खाली पडेल, अरे अरे हे मला चालू द्या, मला चालू घर से कैंडिडेट है आपके खिलाफ। अरे पुढं कशाला अरे जरा खूप आभारी वापिस आने के बाद आपण बघतोय अजित पवार यांचं महिलांनी औक्षण केलेलं आहे, त्यांचं तोंड सुद्धा गोड केलं असल्याचं आपण बघतोय आणि बोलत असताना अजितदादांनी पुन्हा एकदा विजयाचा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला आहे। नक्कीच आता आपण जाऊयात सेजल थेट संभाजीनगरात अतुल सावे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचं औक्षण केलं गेलेलं आहे। ते आता मतदानासाठी निघणार आहेत। राज्यपाल रमेश बैस हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसतात। एकूणच सकाळी 7 वाजलेले आहेत।